तर एवढ्या मिरच्या निघाल्या आहेत. ही काही फुलं निघाली आहेत मोगऱ्याची, मी सगळी नाही काढली. तर हे असं आहे आपल्या मिरच्यांचं पीक. ॲक्च्युली ही मिरची अशीच आली उगवली होती त्या कुंडीत गुलाबाच्या, मी तेवढली. आणि मग खूप दिवस तिला पीकच येत नव्हतं. तर मग आईला विचारलं. माझे आई आणि वडील, ॲक्च्युली वडील टीचर होते आणि ते आता रिटायर झाले, ते शेती करतात. मग त्यांना विचारलं की मिरच्या लागत नाही आहेत. तर मग पप्पांनी सांगितलं की नाही, मिरच्या 3 महिन्यानंतर खूप साऱ्या येतात, तर ते झाड राहू दे. मग आता हे झाड जे आहे आपलं मिरचीचं, हे जवळजवळ 3-3.5 महिन्यांचं आहे. त्याला आत्ताशी मिरच्या लागायला लागल्या. हा माझा कृष्णकमळाचा वेल आहे. खूप सुंदर फुलं येतात त्याला, पर्पल कलरची. आणि हा इकडे जो आहे हा व्हाईट कलरचा आहे. त्याला फळंही लागतात. तो खूप वाढला आहे आणि आता हे सगळं मला काढायचं आहे. एवढं दुःख होतं आहे, परंतु काहीच करू नाही शकत. घर शिफ्ट करायचं आहे तर करायचं आहे. आणि ही आपली चाफ्याची झाडं, मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की चाफा आहे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा. तर तेव्हा त्या पिंक चाफ्याला फुलं आलेली नव्हती, कळ्या होत्या. तर हा आहे तो पिंक कलरचा चाफा. एवढी सुंदर फुलं येतात त्याला. आणि तुम्ही पाहू शकत असाल सगळ्या फांद्या त्याच्या बहरल्या आहेत. आणि हा माझा सोनचाफा आहे. हा ना ॲक्च्युली मी खूप वेळेस सोनचाफा लावला, परंतु तो ना राहतच नव्हता, तो खराब होऊन जायचा. तर मग मी यावेळेस असं एवढं मोठं प्लांट आणलं आहे जेणेकरून ते सर्वाईव्ह होईल. आणि हे सर्वाईव्ह होतं आहे कारण पावसाळा पण चालू आहे. आणि हे पहा, एक छान मोगऱ्याचं फूल आहे इथे, मोठंसं फूल आहे. हे आपण काढून घेऊया. सुंदर सुगंध आहे. आणि तुम्ही नोटीस केलं असेल की नाही मला माहीत नाही, परंतु प्रत्येक मोगऱ्याला एक वेगळा सुगंध असतो. आणि हा मी एक वेली गुलाब आणला आहे, ज्याला आज कळी आली आहे. मी रिपोर्ट केला आहे, तो कोणत्या रंगाचा आहे ते पाहता येईल. आणि हा एक आणखी आणला आहे. तर त्या नर्सरीवाल्यांनी मला सांगितलेलं की या गुलाबाला बिया धरतात, म्हणजे जे फूल होऊन गेल्यानंतर त्याला बिया येतात. तर बघूयात आपण. आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो बहुधा मी नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर येईल. मी तुम्हाला आणखी एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला. एकच मिनिट. हे आपलं आहे वेलचीचं प्लांट. आणि वेलचीच्या प्लांटला तुम्ही पाहू शकत असाल सुंदर अशी फुलं लागली, परंतु ही वरती आहेत फुलं. आणि मी ना कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये कमेंट वाचलेली की ज्याला वर फुलं येतात तर ते वेलचीचं प्लांट नाही आहे. तर प्लीज तुम्हाला कोणाला काही माहिती असेल याबद्दल तर प्लीज सांगा, कारण हे माझं क्रेटमध्ये आहे आणि हे खूप मोठं झालं आहे. असं छानसं 2 वर्षांचं प्लांट आहे. मग याला वेलची धरेल की नाही धरणार, प्लीज हेही मला कळवा. तर असं आहे सगळं. सुंदर झाली आहे गार्डन या पावसाळ्यात अशी छानशी. हे इकडे काम बाकी आहे, हे रिपोर्ट करण्यासाठी मी आणलं होतं, परंतु आता शिफ्ट झाल्यानंतर मग करेल. आणि हा मिंट आहे. मिंट खूप सुंदर लागला आहे. मी याला एक फांदी काढून आणि या कुंडीत लावलं होतं. आणि हे पहा, तुमच्यापैकी कुणाला माहीत आहे की नाही माहीत नाही, परंतु पुदिन्याला असे तुरे येतात. ॲक्च्युली हा पुदिना खूप खराब झाला आहे, कारण मी मध्ये काही दिवस नव्हती घरी आणि पाणी टाकायचं विसरले माझे मिस्टर, त्यामुळे तो असा जळून गेला आहे. ही मिंटची कुंडी होती, तुम्हाला आठवत असेल पूर्वी मी दाखवलं आहे. तर ही मिंटची कुंडी होती आणि याच्यातलं बऱ्यापैकी जळून गेलं आहे. त्याला पाणी खूप लागतं ॲक्च्युली पुदिन्याला आणि मिंटला, तुम्हाला माहीत असेल. आणि हा माझा जुना सब्जा आहे, याच्याच बियांपासून मी हे लावलं इकडे. ओके, आता पुढचा व्हिडिओ मी नवीन घरात गेले, शिफ्ट झाले की मग टाकेल. थँक्यू.